अहो मला एक सांगता का? विचार. मी एवढी छानही दिसत नाही, त्यात तुम्हाला माझा पास्टही माहिती होता, तरीही तुम्ही मला कसं स्वीकारलं? काय करणार, तुला बघितल्यानंतर दुसरं कोणी आवडलंच नाही. सांगा ना, मलाही ऐकायचं. गप ग. प्लीज सांगा ना, कसं स्वीकारलं मला? तुला ना आपलं काहीही विचारायचं असतं. तू तुझा पास्ट अगदी पहिल्याच भेटीत सांगितला. यावरून तू किती खरी आहेस हे कळलं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? विचार. एखादी मुलगी जर एखाद्या मुलावर जीवापाड प्रेम करत असेल, तर ते प्रेम त्या मुलाला कळत कसं नाही हो? बरं झालं नाही कळालं. प्रेमाच्या बाबतीत मी भाग्यवान निघालो. हे असे उत्तर देता आणि मला प्रेमात पाडता तुमच्या. सांगा ना मला, म्हणजे तुम्हाला तर ही गोष्ट माहिती आहे ना, की एखाद्या व्यक्तीवर आपण तेव्हा प्रेम करायचं जेव्हा त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असेल, मगच ते प्रेम सक्सेसफुल होईल. मग माझं कोणा दुसऱ्यावर प्रेम आहे हे माहिती असतानाही तुम्ही मला स्वीकारलत कसं? सारखं तेच तेच आठवून त्रास करून घेऊ नकोस. बायको, अगं कृष्णाला कुठे राधा मिळाली, पण त्याने रुक्मिणीला कधी अंतर दिलं का? जोड्या वर बनतात. आणि माझ्या नशिबात तू होतीस, माझी झालीस. देवाने लिहिलेली नाती कोणीच तोडू शकत नाही. तुम्ही असं काहीतरी बोलता आणि मला सगळं विसरायला होतं, फक्त तुम्हीच दिसता. कधी कधी कोणीच चुकीचं नसतं, वेळ चुकीची असते. थँक्यू, मला पुन्हा एकदा नवीन आयुष्य देण्यासाठी. थँक्यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी.